हे बेटा, इफ ए बी सी आर नॉन कोप्लेनर युनिट वेक्टर्स, ए बी सी हे वेक्टर्स कसे आहेत? युनिट वेक्टर. त्यांची लेंथ किती आहे? 1 युनिट. सच दॅट ए क्रॉस बी क्रॉस सी याला म्हणायचं वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. याला काय म्हणायचं? वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? हे बेटा, वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला ए क्रॉस बी क्रॉस सी असा असेल किंवा असं असलं तरी चालतं. ए क्रॉस बी क्रॉस सी या दोघांचा फॉर्म्युला हे बघा, याचा पहिल्यांदा लांबच्या बरोबर डॉट करायचं. ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. हा फॉर्म्युला आहे वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा. हा फॉर्म्युला सच दॅट हे कंडिशन दिलेलं आहे. देन द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार किती विचारलं? हे बेटा आपल्याला हे दिलेलं आहे. याचा फॉर्म्युला लिहिलाय बघा. फॉर्म्युला लिहिलं. हे फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं आहे? हे बेटा, याचा डॉट लांबच्या बरोबर लक्षात राहील का? बघा मी कसं सांगतो. याचा डॉट कुणाबरोबर? लांबच्या बरोबर. आणि नंतर ना ब्रॅकेटच्या बाहेर उरलेला. ह्याचा डॉट लांबच्या बरोबर, उरलेला ब्रॅकेटच्या बाहेर, मायनस ह्याचा डॉट जवळच्या बरोबर आणि उरलेला ब्रॅकेटच्या बाहेर. लक्षात राहील का? पहिल्याचा डॉट लांबच्या बरोबर, ब्रॅकेटच्या बाहेर उरलेला, मायनस पहिल्याचा डॉट जवळच्या बरोबर, उरलेला बाहेर. हे फॉर्म्युला लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि ह्याला स्प्लिट केलंय बी डिवायडेड बाय √2 आणि सी डिवायडेड बाय √2. आता कम्पेअर केलंय. काय केलंय? कम्पेअर केलंय. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला कम्पेअर केलं. हे बघा, इथं बी बारचा एक टर्म आहे, इथे पण बी बारचा टर्म आहे. म्हणजे बी बार सोबत ए बार डॉट सी बार जे आहे त्याची व्हॅल्यू किती? 1/√. ते लिहिले. ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू किती आहे? 1/ मायनस, हे बेटा, मायनस ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू किती? 1/√. आपल्याला काय विचारलंय? देन द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. हे बेटा, ए बार आणि बी बार मधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी डॉट प्रोडक्ट घ्यावं लागेल. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस ऑफ थिटा. तर कॉस ऑफ थिटा कसा फाइंड आउट करू शकतो? कॉस ऑफ थिटा कसा फाइंड आउट करू शकतो? ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. याची मॅग्निट्यूड तर 1 आहे. युनिट वेक्टर्स आहेत म्हणले का नाही सुरुवातीला? आर नॉन कोप्लेनर युनिट वेक्टर्स. ए बार बी बार सी बार कसे आहेत? युनिट वेक्टर आहेत. म्हणजे हे पण 1 आहे, हे पण 1 आहे. तर कॉस थिटाची व्हॅल्यू किती येते? इक्वल टू ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू तर मिळाली की ते किती आहे? -1/√. किती आहे? -1/ कॉस 1/√2 कधी असते? 45 ला, बरोबर का? पण हे निगेटिव्ह आहे, तर कुठला असणार आहे? पाय मायनस पाय बाय 4, बरोबर. 180 मायनस पाय बाय 4 म्हणजे 3π/4. 3π/4 आलं? असं कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे बेटा, फॉर्म्युला हे लक्षात ठेवावं लागेल ना तुम्हाला. कुठला? वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? परत एकदा घेऊन दाखवतो तुम्हाला. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट कसं लिहायचं? पहिल्याचा आणि लांबच्याचा, पहिल्या वेक्टरचा आणि लांबच्या वेक्टरचा डॉट करायचा, ब्रॅकेटच्या बाहेर उरलेला, मायनस पहिल्याचा आणि जवळचा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट करायचा आणि उरलेला बाहेर. ठीक आहे. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट वरती पण 2-3 शिफ्टला क्वेश्चन लिहिलं ना? झालं बेटा? इफ बी बार अँड सी बार आर युनिट वेक्टर्स. ए बेटा, बी बारचा मॅग्निट्यूड 1 आहे, सी बारचा मॅग्निट्यूड पण 1 आहे. बी बार सी बार आर युनिट वेक्टर्स अँड ए बार इज इक्वल टू 7. म्हणजे तिन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड दिलेली. A vector triple product plus vector triple product is equal to 1/2 of A bar. Then angle between the vectors A and C and angle between the vectors B and C are respectively. अँगल किती विचारले? दोन्ही अँगल विचारलेत ना. या दोघातला अँगल आणि या दोघातला अँगल विचार. जे दिलेलं आहे तेच परत एकदा लिहिलंय बघा. जे दिलेलं आहे हे इक्वेशन दिले का नाही? हे इक्वेशन दिलेलं आहे. वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहिला. याचा डॉट लांबच्या बरोबर करायचा, उरलेला बाहेर. याचा डॉट जवळच्या बरोबर करायचा, उरलेला ब्रॅकेटच्या बाहेर. बरोबर का? इथं पण तसंच केलं. त्याचा डॉट लांबच्या बरोबर, उरलेला ब्रॅकेटच्या बाहेर, मायनस याचा डॉट जवळच्या बरोबर करायचा, उरलेला टर्म बाहेर. आता हे बेटा,
हे निगेटिव्ह टर्म आहे, हे पॉझिटिव्ह टर्म, बरोबर. ह्याला जर फ्लिप करून लिहिलं, नाही हे सेमच आहे दोन्ही, हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. ए बार डॉट बी बार लिहा किंवा बी बार डॉट ए बार लिहा, दोन्ही सेमच आहेत. हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, हे दोन्ही कॅन्सल होते, बघा. हे टर्म सेम आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, कॅन्सल होते. शिल्लक काय राहते इथं? हा एक टर्म शिल्लक राहतो, हा एक टर्म शिल्लक राहतो, आणि राईट हँड साईडला 1/2 ए बारने. परत एकदा मागच्या क्वेश्चनमध्ये हे बेटा लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला कम्पेअर केलं, इथे ए बारचा कोइफिशियंट हा आहे, इथे ए बारचा कोइफिशियंट आहे, म्हणजे बी डॉट सी ची व्हॅल्यू काय येते? मायनस बी डॉट सी ची व्हॅल्यू 1/2 आहे, आणि बी बारचा टर्मच नाही आहे इकडे, तर 0 बी बार कन्सिडर करायचं, बरोबर का. तर ए बार डॉट सी बारची व्हॅल्यू 0 कन्सिडर करायचं, म्हणजे या दोघांमध्ये अँगल किती असणार आहे? डॉट प्रोडक्ट 0 कधी असतो? डॉट प्रोडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थिटा असतो, कॉस थिटा 0 कधी असतो? 90, बरोबर का. म्हणजे थिटाची व्हॅल्यू ए आणि सी मध्ये अँगल किती आहे? 90. बी बार डॉट सी बारची व्हॅल्यू 1/2 आली, मायनस बी बार डॉट सी बारची व्हॅल्यू 1/2 आली, तर बी बार डॉट सी बार किती आला? -1/2. -1/2 कधी येते बेटा? कॉस -1/2 कधी येते? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर कॉस पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये हे बेटा 1/2 कधी येते? 60, बरोबर का. तर पाय मायनस पाय/3 करावं लागेल, बरोबर का. पाय मायनस पाय/3 किती येते? 2π/3, बरोबर का. 2π/3 म्हणजे की ऍक्च्युअली किती होतं? नंबर्स मध्ये किती होतं? किती? 120 होते, बरोबर का. तर हा 90 आहे आणि हा 120, बरोबर का. 90 आणि 120 येते लक्षात. हा 25 ला विचारलंय, हे पण 25, हे मॉर्निंगला विचारलंय आणि हे इव्हनिंग. वेक्टर ट्रिपल कोड. ए बेटा ए बार वेक्टर दिलंय, बी बार वेक्टर दिलंय, आणि क्रॉस प्रोडक्ट बघा आता किती किती घेतलंय. ए बार क्रॉस ए बार क्रॉस ए बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार, याची व्हॅल्यू विचार. ठीक आहे. पहिल्यांदा ए बेटा या तिघांचा वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहू शकतो का? या 3 टर्मचा, पोटातल्या आतल्या टर्मचा तिघांचा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट लिहू शकतो. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट कसं लिहायचं? याचा डॉट लांबच्या बरोबर करायचा, उरलेला टर्म बाहेर, मायनस याचा डॉट जवळच्या बरोबर करायचा, उरलेला टर्म बाहेर. फॉर्म्युला लिहिला फक्त. हे बेटा हा, या दोघांचा डॉट करून बघितलं, हे बेटा या दोघांचा डॉट करून बघितलं तर किती आलेलं आहे? 0, बरोबर का. ए बार डॉट बी बार करू शकतो की नाही? कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करायचं, ऍडिशन करायचं. डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू 0 यायला लागली, म्हणजे हा टर्म 0 झाला, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती यायला लागली? वेक्टरला वेक्टरनीच मल्टिप्लाय केलं तर त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो, बरोबर का. वेक्टरला त्याच वेक्टरनी मल्टिप्लाय केलं तर मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो. कारण हे लिहायला सांगितलं होतं, त्या वेक्टर एका वेक्टरला त्याच वेक्टरनी मल्टिप्लाय केलं तर त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो. अल्जेब्रामध्ये हे नोट करून ठेवा. वेक्टरला त्याच वेक्टरनी मल्टिप्लाय केलं तर त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो. हे बेटा मॅग्निट्यूड ऑफ ए चा स्क्वेअर, ए वेक्टर तर माहिती आहे, त्याचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकतो की स्क्वेअर रूटच्या आतमध्ये कोइफिशियंटचा स्क्वेअर, बरोबर का. 4 चा स्क्वेअर, हे बघा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर केल्यानंतर किती येते? 26 आलंय. मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती आलेलं आहे? स्क्वेअर रूट ऑफ 26. तर याचा स्क्वेअर केला तर 26 येतो. तर याचा या तिघांचा स्केलर ट्रिपल वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट किती आला? -26 बी बार आला. ठीक आहे. आपल्याला याची व्हॅल्यू विचारली, हे बेटा एकच मिनिट लक्ष द्या. हे बघा ह्याची व्हॅल्यू विचारली का नाही? या तिघांची व्हॅल्यू तर किती आली? -26 बी आला, बरोबर का. या तिघांची व्हॅल्यू तर -26 बी बार आलं. हे -26 एक नंबर आहे, बरोबर का. या नंबरला सेपरेट लिहू शकतो, 7 इंटू एक्स इंटू इथं वाय, तर मी ह्याला XY इंटू 7 असं लिहू शकतो. 7 ला उचलून साईडला ठेवू शकतो, तसं -26 ला उचलून इथं साईडला ठेवूया. अल्जेब्रामध्ये थोडे गोष्टी समजून घ्या. आता परत काय आलं बघा, हा वेक्टर ए बार आतमध्ये ए बार क्रॉस हे बी बार, याची व्हॅल्यू तर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली, किती आहे? -26 बी. परत इथे सबस्टिट्यूट करा, तर -26 इंटू -26 बी येते बघा. -26 इंटू -26 मायनस इंटू मायनस प्लस होत आहे, 26 इंटू 26 676 बी बार, हे ऑप्शन बी बरोबर येते का लक्षात? लेट ए बार अँड सी बार बी युनिट वेक्टर्स ॲट अन अँगल. दोन वेक्टर आहेत ए बार आणि सी बार, त्यांच्यातला अँगल किती आहे? π/3 म्हणजे 60 विथ इच अदर. याची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. ए बेटा याची व्हॅल्यू काय दिलेली आहे? या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय दिलेली आहे? या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 5 दिली आहे. तर यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असतो विचार. ए बी सी चा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट त्याला अल्जेब्रिकली कसं लिहू शकतो? ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असं पण लिहू शकतो, किंवा ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार असं पण लिहू शकतो. कसं पण लिहू शकतो.
बरोबर का? ह्याचा अर्थ हे आहे किंवा ह्याचा अर्थ हे. दोन्हीपैकी काय पण यूज करू शकतो. जसं आपल्याला मिळते ते बघूया. जे त्यांनी दिलेलं आहे, हे बेटा सगळ्या क्वेश्चनमध्ये वेक्टर ट्रिपल प्रोडक्टच्या क्वेश्चनमध्ये एक इक्वेशन दिलेला होता. तिथं फॉर्म्युला यूज केला वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा तर ते सिम्प्लिफाय होतं आणि तुम्हाला ऑलमोस्ट आन्सर मिळतो. सगळ्या क्वेश्चनमध्ये तसंच होतं. इथे पण हा इक्वेशन दिलेला आहे. वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करतो इथे. याचा डॉट लांबच्या बरोबर, उरलेला बाहेर, मायनस पहिल्याचा डॉट जवळच्या बरोबर, उरलेला टर्म बाहेर. फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला यूज केल्यानंतर ना, हे बेटा आता काय कॅन्सल विना याचा परत काय करायचं, दोघांबरोबर मल्टिप्लिकेशन करायचं. याचं मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर, याचा मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर. बरोबर का? या ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय केलं. याच्याबरोबर याचा मल्टिप्लिकेशन असा येतो. याच्याबरोबर याचा मल्टिप्लिकेशन असा येतो. आता हे बेटा काय झिरो झालं बघा. ए बार क्रॉस सी बार डॉट सी बार आहे. याचा अर्थ काय? कालच असा एक क्वेश्चन आला होता ना, एका प्लेनमध्ये दोन वेक्टर आहेत. हा ए बार आहे आणि हा सी बार आहे. बरोबर का? या दोन वेक्टरचा क्रॉस केला तर दोघांना म्युच्युअली परपेंडिक्युलर एक वेक्टर मिळतो. हा वेक्टर थोडंसं कंबाईन करून बघा. ठीक आहे. हे बेटा या दोन्ही वेक्टरचा क्रॉस म्हणजे हा परपेंडिक्युलर वेक्टर असतो. बरोबर का? आणि हा परपेंडिक्युलर वेक्टर ए बार क्रॉस सी बार असतो. विच इज परपेंडिक्युलर टू हा वेक्टर आणि हा वेक्टर, दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. बरोबर का? तर याचा डॉट याच्याबरोबर जेव्हा करचाल तुम्ही, या दोन वेक्टरचा एक वेक्टर मिळाला आणि हा एक वेक्टर, या दोघांचा जेव्हा डॉट करचाल, डॉट प्रोडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये काय येतो? कॉस थिटा येतो. आणि कॉस ऑफ 90 काय असतो? 0 असतो. बरोबर का? तर यांचा डॉट केल्यानंतर काय येणार आहे? 0 येणार आहे. तर यांचा डॉट काय येणार आहे? ब्रॅकेटच्या आतमध्ये सी आहे आणि बाहेर पण सी आहे. सेम वेक्टर असेल तर डॉट प्रोडक्ट काय येतो? काय येतो? 0 येते बघा. म्हणजे इन शॉर्ट ही प्रॉपर्टी होती बघा. ए बार, बी बार आणि परत ए बार असेल तर ह्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 येतो. बरोबर का? एक वेक्टर रिपीट होत असेल ती प्रॉपर्टी होती बघा. त्याच्यावरती प्रॉब्लेम्स जास्त नव्हते. पण स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये एक वेक्टर जर रिपीट होत असेल तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती असतो? 0. बरोबर. हे स्केलर ट्रिपल प्रोडक्टच आहे का नाही? एका बरोबर डॉट आणि दोघांचा क्रॉस. तर हे 0 आलं. हे 0 आलं आणि आता कुठले कुठले वेक्टर्स दिलेले आहेत? ए बार डॉट बी बार कुणाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तिने? ए बार डॉट सी बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट. युनिट वेक्टर्स आहे म्हटलं ना. हे बेटा ए बार आणि सी बार काय आहेत? युनिट वेक्टर्स आहेत. तर त्यांचा डॉट प्रोडक्टचा हा फॉर्म्युला आहे आणि त्यांच्यातला अँगल पण दिले आहे. बरोबर का? तर ए बार डॉट सी बारची व्हॅल्यू काय येते? 1/2 आहे. ए बेटा ए बार आणि सी बार ची मॅग्निट्यूड किती आहे? युनिट वेक्टर म्हणून सांगितलंय. ए बार आणि सी बार काय आहेत? युनिट वेक्टर. या एक्सप्रेशन मध्ये आता काय काय अननोन आहे? ए बार डॉट सी बार अननोन आहे का नाही? ए बार आणि सी बार युनिट वेक्टर आहे. त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असणार आहे? डॉट प्रोडक्टचा हा फॉर्म्युला. अँगल पण माहिती आहे, हाफ आहे. ती व्हॅल्यू हाफ टाकली आणि हाफ 0 इटू दिस 0 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? 5. या 2 ला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 10. या स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू 10 आली. पण या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट विचारलेला नाही आपल्याला. काय विचारलं? ए बी सी विचारलं. ए आणि बी ला इंटरचेंज केलं तर साइन चेंज होतं. बरोबर का? मायनस येते की लक्षात? बघ मागे मागे जाऊ आपण. कुठले कुठले उरलेले आहेत ना ते. ए बेटा एक 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 क्वेश्चन मागे जाऊ. हे बघा कुठल्या शिफ्टचे प्रश्न बघूनच घाबरते की नाही? पण एवढं डिफिकल्ट नाही आवडतं हे क्वेश्चन बघू शकता. हा इक्वेशन दिलेला आहे. देन द व्हॅल्यूज ऑफ एम एन टी काय विचारलंय? एम एन टी विचारलेलं आहे. हे बेटा राईट हँड साईडला एम एन आणि टी आहेत. म्हणजे लेफ्ट हँड साईडला सुद्धा असेच पी आर एस इकडे काहीतरी सॉल्व्ह करून पी आर एस आणायचं आहे. सॉल्व्ह करून इथे क्यू आर एस आणायचं आणि सॉल्व्ह करून पी क्यू एस आणायचं. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला कम्पेअर केल्यानंतर एम एन टी चे व्हॅल्यूज मिळणार आहे. हे प्युअर अल्जेब्रा आहे बघा. असे क्वेश्चन्स आपल्या टिक्समध्ये जास्त नाहीये. पण तुम्ही इथनं थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता लेफ्ट हँड साईडला घ्या. हे बेटा ह्याच्या लेफ्ट हँड साईडला घेतो. लेफ्ट हँड साईडला घेतो. ठीक आहे. याला ब्रेक करू शकतो. हे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे का नाही? याला एकदा 2p QS लिहू शकतो आणि एकदा -3RQS असं लिहू शकतो. एक वेक्टर असं मॅट्रिक्स बघित होतं बघा. मॅट्रिक्स होतं का डिटर्मिनंट होतं. सॉरी हे बेटा डिटर्मिनंट होतं बघा. डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 + x 4 5
पाय प्लस वाय, त्याच्यानंतर 6 7 8 प्लस झेड असं काहीतरी असेल, तर याला स्प्लिट करून असं लिहू शकतो की नाही 1 2 3 4 5 5 6 7 8 आणि प्लस असं लिहू शकतो तो म्हणे 1 2 x दोन डिटर्मिनंट्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. सिमिलरली हे बेटा याला पण तसं करू शकतो, ह्याला स्प्लिट करू शकतो. हे 2p मायनस 3r आहे का नाही, त्यातलं 2p q आणि s एकदा लिहायचं आणि ही मायनस साईन बाहेर काढतो. 3r q आणि s याला दोन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये कसं कन्वर्ट केलंय बघा, येते का लक्षात? ह्याला पण तसंच कन्वर्ट केलंय बघा. या दोघांचं एडिशन आहे का नाही, एकदा 3p r s लिहिलंय आणि एकदा 2q r s लिहिलंय. येते का लक्षात? तर दोन टर्म्स होते, आता किती झाले? 4 झाल्या. ए बेटा आणखी गोष्ट समजून घ्या, इथनं फक्त 2 कॉमन निघतो. हा 2 कॉमन निघत नाही, 2 बाहेर येतो. 2 कसा येतो? बाहेर. पी क्यू एस झाला. इथनं फक्त 3 बाहेर येतो, आर क्यू एस झाला. इथनं 3 बाहेर येतो, इथनं 2 बाहेर येतो, असं झालं. आता सिमिलर करून काहीतरी क्लब करता येते का भाऊ? अल्टिमेटली काय करायचं आपल्याला? असं आणायचं पी आर एस तर मिळालेलं आहे, म्हणजे एम ची ऑलमोस्ट व्हॅल्यू मिळाली आपल्याला. राईट हँड साईडला पहिला ब्रॅकेट काय? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कुठलं आहे? दिसतंय का तुम्हाला? पी-आर-एस आहे का नाही? त्याचा कोइफिशियंट म्हणजे एम आहे. एम तर मिळाला ऑलमोस्ट आपल्याला, ठीक आहे. दुसरं कोण आहे? क्यू-आर-एस आहे. इथं क्यू-आर-एस एक तर मिळाला, हा पण क्यू-आर-एस आहे बघा. हे बघा सुरुवातीला इथं क्यू-आर-एस नव्हता, त्याला क्यू-आर-एस मध्ये कन्वर्ट कसं करायचं? आर-क्यू-एस आहे, क्यू-आर-एस मध्ये कसं कन्वर्ट करू? यांना फ्लिप करतो, यांना फ्लिप केलं तर हे पॉझिटिव्ह होते, बरोबर का? अजून क्यू-आर-एस कुठे आहे? इथे क्यू-आर-एस आहे बघा. क्यू-आर-एस ला क्लब केल्यानंतर ना 5 क्यू-आर-एस मिळालं. अजून कोण आहे? पी-क्यू-एस, बरोबर का? पी-क्यू-एस इथं पी-क्यू-एस राहिलं का? पी-क्यू-एस राहिलं बघा शिल्लक, बरोबर का? पी-क्यू-एस शिल्लक राहिलं, बरोबर? पी-क्यू-एसच की कुठं चुकून लिहिलं असेल ती, पी-क्यू-एस असायला पाहिजे ना. मग कम्पेअर केल्यानंतर काय येतं बेटा? एम ची व्हॅल्यू 3, एन ची व्हॅल्यू 5 आणि टी ची व्हॅल्यू येते का लक्षात? हे प्युअर अल्जेब्रा आहे बघा. हे स्टार्ट केलं का? लिहिलं का? म्हणजे ह्याच्यातल्या काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवा, अशा टाईपचा क्वेश्चन विचारलं तरी सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे, बघू हे काय. ए बी सी डी आर युनिट वेक्टर्स, 4 वेक्टर आहेत. चारही वेक्टरची लेंथ किती आहे? 1 युनिट आहे. लेंथ किती आहे? 1 युनिट वेक्टर्स आहे. सच दॅट ए बार डॉट बी बार किती आहे? ए बार आणि बी बार दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 1/2 आहे. सी बार आणि डी बारचा डॉट प्रोडक्ट 1/2 आहे. अँड द अँगल बिटवीन ए बार क्रॉस बी बार अँड सी बार क्रॉस डी बार इज 5/6. हे दोन वेक्टर्स आहेत. हा ए बार, हा बी बार, ठीक आहे. हा बी बार, हा ए बार, या दोघांचा क्रॉस इकडे असतो, ए बार क्रॉस बी बार. सिमिलरली असाच ए बार क्रॉस बी बार आणि सी बार क्रॉस डी बार इकडे कुठेतरी असेल. सिमिलरली मिळालेलं सी बार क्रॉस डी बार यांच्यातला अँगल किती म्हणलं तिने? 5/6 म्हणलं. 5/6 म्हणलं, 5/6 म्हणलं. देन द व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू विचार. आता जे गिवन आहे ना, ए बेटा ए बार क्रॉस बी बार आणि सी बार क्रॉस डी बार यांचा क्रॉस जर केला तर हेच मिळतं बघा, जे आपल्याला पाहिजे ना तेच मिळतं. क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे, क्रॉस प्रोडक्ट वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा फॉर्म्युला. ह्याला एकच वेक्टर कन्सिडर जर केला, हे बेटा ह्याला एकच वेक्टर जर कन्सिडर केलं, वेक्टर इंटू वेक्टर एक वेक्टरच मिळणार आहे का नाही? ह्याला एकच वेक्टर कन्सिडर करतो आणि या दोघांबरोबर क्रॉस करायला, ए क्रॉस बी त्याला ई म्हणतो, बरोबर का? ई वेक्टर म्हणतो. क्रॉस सी बार क्रॉस डी बार असं करू शकतो कोणी? नाही कसं करू शकतो? याचा लांबच्या बरोबर डॉट आणि ब्रॅकेटच्या बाहेर हे लिहायचं, याचा लांबच्या बरोबर डॉट आणि उरलेला बाहेर, मायनस याचा जवळच्या बरोबर डॉट आणि उरलेला बाहेर. फॉर्म्युला लिहिलो, लक्षात यायला लागलं मी काय म्हणत? याला एकच वेक्टर कन्सिडर केलं, करू शकतो कोणी? वेक्टर इंटू वेक्टर काय तो? एक वेक्टरच आहे, एकच वेक्टर कन्सिडर केलो. पहिली वेक्टर, दुसरी वेक्टर, तिसरी वेक्टर, 3 वेक्टरचा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आपण फॉर्म्युला लिहिलं. फॉर्म्युला लिहिलं तर काय होतं बघा, हे काय बेटा? ए इंटू बी इंटू डी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे एबीडीचा. ए क्रॉस बी डॉट सी म्हणजे हे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे एबीसीचा, बरोबर का? हे आणि हे सेमच आहे, जे विचारलंय आणि जे दिलेलं आहे ते सेमच आहे. याची व्हॅल्यू दिली आहे का? याची व्हॅल्यू दिलेली नाही. ह्याच्यातला आणि याच्यातला अँगल दिलेला आहे. आता या दोन वेक्टरचा, कुठल्याही दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा करायचा? फॉर्म्युला काय त्याचा? याचा मॅग्निट्यूड इंटू साइन ऑफ थीटा, बरोबर. याचा मॅग्निट्यूड
मिळण्यासाठी परत लॅग्रेंजेस आयडेंटिटी यूज करावं लागतं. डॉट आणि क्रॉसमध्ये एक रिलेशन होतं. आता करायचं काय? याची व्हॅल्यू मिळाली तर अल्टिमेटली जे आपल्याला पाहिजे ते मिळते. बरोबर का? जे पाहिजेल आहे ते ह्याच्यावरनं मिळणार आहे, ह्याच्यावरनं मिळणार आहे. आता याला एक वेक्टर, याला एक वेक्टर कन्सिडर करतो. या दोघांचा क्रॉस प्रॉडक्टचा फॉर्म्युला काय? कुठल्याही दोन वेक्टर्सच्या क्रॉस प्रॉडक्टचा फॉर्म्युला काय? ए बार क्रॉस बी बार चा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन ऑफ थिटा ना, बरोबर का? इंटू साइन ऑफ थिटा, हो का नाही? दोन्हीकडचा स्क्वेअर केलं तर हा स्क्वेअर होईल, हा स्क्वेअर होईल, हा स्क्वेअर होईल, हा स्क्वेअर. ठीक आहे. हे ए बार म्हणलं तर हा पहिला वेक्टर आणि बी बार म्हणलं तर हा दुसरा वेक्टर. ह्याच्यासाठी असा फॉर्म्युला लिहितो. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहितो. लिहिले का तसं? हा, दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहितो. बरोबर, दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला. पण ते फक्त क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला नाही आहे, मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे. ज्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे, बरोबर का? क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे. स्क्वेअर करायची गरज नाही, स्क्वेअर केलेलं नाही, स्क्वेअर करायची गरज नाही. मॅग्निट्यूडचा हा फॉर्म्युला आहे बघा, आहे का नाही मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला? तर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. याची मॅग्निट्यूड दिलेलं नाहीये. कुठं दिलंय? ए बार क्रॉस बी बार दिलेलं नाहीये. बरोबर का? काय दिलेलं आपल्याला? ए बार क्रॉस बी बार आणि सी बार क्रॉस बी बारचा अँगल दिलेला आहे. आणि ए बार डॉट बी बार, हे बेटा डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू दिली आहे. डॉट प्रोडक्ट दिलेला आहे, क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. आणि इंडिव्हिज्युअल वेक्टर जे आहेत ती युनिट वेक्टर्स आहेत. तर लॅग्रेंजेस आयडेंटिटी काल आपण बघितलं होतं, त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन होते. लॅग्रेंजेस आयडेंटिटी काय? क्रॉस प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्टमध्ये एक रिलेशन आहे. क्रॉस प्रोडक्टचा स्क्वेअर, क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस डॉट प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, हे मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टरचा स्क्वेअर, मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टरचा स्क्वेअर. हे फॉर्म्युला आहे बघा, लॅग्रेंजेस आयडेंटिटी. 3-4 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. यूज केलो का नाही लॅग्रेंजेस आयडेंटिटी? तर लॅग्रेंजेस आयडेंटिटीवर ना डॉट प्रोडक्ट माहिती आहे, इंडिव्हिज्युअल वेक्टर्सची मॅग्निट्यूड पण माहिती आहे. हे युनिट वेक्टर, हे युनिट वेक्टर. डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू माहिती आहे, क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू माहिती. जसं ए बार क्रॉस बी बार फाइंड आउट केलंय, तसं सी बार क्रॉस डी बारचा मॅग्निट्यूड पण फाइंड आउट करू शकतो. हे दोन्ही मॅग्निट्यूड इथे टाकायचे, व्हॅल्यू माहिती आहे. येते का लक्षात? आता समजतंय, पण एक्झाममध्ये ऑन द मोमेंट रिकॉल करून सगळं ह्या टाईपचा क्वेश्चन विचारलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. येते का लक्षात? हे जर बघून गेला की ह्या टाईपचा क्वेश्चन जर विचारलं तर तुम्ही सॉल्व्ह करता याला, रिपीट जर झालं. ठीक, येते का लक्षात? आपल्याला विचारलं होतं हा, ह्याचं काहीच क्यू नाहीये. स्केलर ट्रिपल प्रोडक्टला एका वेक्टर बरोबर मल्टिप्लाय करायचं. पण जे ए बार क्रॉस बी बार आहे आणि सी बार क्रॉस डी बार आहे, यांचा जर क्रॉस केलं तर याची व्हॅल्यू ह्याच्या इतकीच येते, जे विचारलंय त्याच्या इतकीच येते. तर जे विचारलंय आणि याची व्हॅल्यू सेम आहे. हे डिफिकल्ट आहे कॅल्क्युलेट करणं, हे कॅल्क्युलेट करू शकतो. ह्याला एक वेक्टर कन्सिडर केले, ह्याला एक वेक्टर. दोघांचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. दोघांच्या क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला हा, दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला हा. बरोबर, ह्याची मॅग्निट्यूड लॅग्रेंजेस आयडेंटिटीने कॅल्क्युलेट, ह्याची मॅग्निट्यूड लॅग्रेंजेस आयडेंटिटीने कॅल्क्युलेट. साइन थिटा तर दिलेला आहे, या दोन वेक्टर्स मधला अँगल दिलेला आहे. बरोबर, त्या दोन वेक्टर मधला अँगल दिलेला आहे, याचा अर्थ त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट किंवा त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट यूज होणार आहे, हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. बरोबर का? इधर दोघांचा डॉट प्रोडक्ट इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला यूज होईल, किंवा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट इंटू साइन थिटा हा फॉर्म्युला यूज होईल. म्हणजे ह्या दोघांचा डॉट करून कॉस थिटा केल्यावर ती व्हॅल्यू ह्याच्या इतकी असणार आहे, की त्या दोघांचा क्रॉस करून इंटू साइन थिटा केल्यावर ह्याच्या इतकी व्हॅल्यू असणार. थोडं लक्षात यायला पाहिजे. एक ए बार, बी बार आणि सी बार 3 वेक्टर दिलेले आहेत. देन युनिट वेक्टर डी बार. डी बार नावाचा एक युनिट वेक्टर आहे. सच दॅट ए बार डॉट डी बार इज इक्वल टू 0. ए बार इकडे बघा, ए बार आणि डी बार ऑप्शनमध्ये. डी बार फाइंड आउट करायचं नाही आपल्याला, डी बारच दिलेलं आहे. ह्याचा ए बार बरोबर डॉट करून बघायचं. डॉट करून बघायचं, 0 आला तर ठीक आहे, 0 जर नाही आला तर ते इलिमिनेट होतात. सुरुवातीला एकच इलिमिनेट झाला होता, तिने डॉट करून बघितलं. ऑप्शनचा आणि ए बारचा डॉट करून बघितलं. हे बघा, आयचा आय कोएफिशियंट बरोबर मल्टिप्लिकेशन करायचं. 0 इंटू 1 0, मायनस 1 इंटू 0 इंटू 1 0, मायनस 1 इंटू मायनस 1 1 येते. बरोबर का? 1 इंटू 0 0, मायनस 1 यायला लागलं, नॉट इक्वल टू 0. हे एकटाच नॉट इक्वल टू 0, मायनस 1 यायला लागलं ना. बरोबर का? जे काय मायनस 1 प्लस 1 नॉट इक्वल टू 0 यायला लागलं, बाकीचे इक्वल टू 0 यायला लागले, म्हणजे इलिमिनेट एकच झाले. आता अल्टिमेटली आपल्याला करावं लागेल
जे दिलेलं आहे ते यूज करावं लागेल. काय दिलंय? यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किती आहे म्हणून सांगितलं 0. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इक्वल टू 0 हे दिलेलं आहे. डी वेक्टर आपल्याला माहित नाही. डी वेक्टर अज्युम करूया XI, YJ आणि ZK अज्युम करूया. या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. ह्याच्यातले कुठले कुठले वेक्टर माहित नाहीये? डी बार माहित नाहीये. बी बार आणि सी बार तर माहिती आहे. बरोबर का? बी बारची व्हॅल्यूज आणि सी बारची व्हॅल्यूज टाकायचे. आता हे सिक्वेन्स आणि हे सिक्वेन्स वेगळा आहे बघा. डी बार पहिल्यांदा लिहिलं ती, बरोबर का? ह्याला BCD ला असं लिहू शकतो का? बी बार, सी बार आणि डी बार ह्याला असं लिहू शकतो का? डी बार, बी बार आणि सी बार. याला पहिल्या ठिकाणी घेऊ शकतो आणि हे दोन्ही पुढे जातात. सायक्लिक फॉर्म मध्ये काय करू शकतो? त्याला चेंज करू शकतो. ते तसंच राहतं. सायक्लिक फॉर्म मध्ये चेंज केल्यानंतर निगेटिव्ह होते. तर डी बारचे कोइफिशियंट्स, बी बारचे कोइफिशियंट्स आणि सी बारचे कोइफिशियंट टाकल्यानंतर ना XYZ मध्ये एक रिलेशन मिळालं आहे. अजून पण सॉल्व्ह झाला नाही. डी बार वेक्टर मिळाला नाही तुम्हाला, पण XYZ मध्ये रिलेशन मिळालं. XYZ काय आहेत? डी बार वेक्टरचे IJK चे कोइफिशियंट आहेत. बरोबर. आणि डी बारची ऍक्च्युअल ऑप्शन्स इकडे दिलेले आहे बघा. डी बार वेक्टरचे ऑप्शन्स इकडे दिलेले. तर कुणाचं IJK चा कोइफिशियंट ऍड केल्यानंतर 0 येते चेक करूया. IJK च्या कोइफिशियंटचं एडिशन केलं 1 + 1 + 3 किती 0 येते? पहिला रॉंग आहे. -1 + 1 हे 0 यायला लागले. ठीक आहे, याला कन्सिडर करू शकतो. काय? हा हे तर पूर्वीच इलिमिनेट झालं. ठीक आहे, पूर्वी इलिमिनेट झालं. ठीक आहे, इथे 1 + 1 + 1 हे किती व्हायला लागले? 3 व्हायला लागले. 0 नाही व्हायला. तर 1 + 1 -2 2 - 2 0 व्हायला. हे बेटा 2 क्वेश्चन राहिलेत होते. हे 2 क्वेश्चन घेऊया. द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोपाइप हॅव्हिंग कोटर्मिनस एजेस 3 वेक्टर दिलेली. हे बेटा हा जो पॅरेललोपाइप आहे की नाही, हा जो पॅरेललोपाइप आहे ह्याचे कोटर्मिनस एजेस दिलेले. म्हणजे हा वेक्टर दिलाय, हा वेक्टर दिलाय, हा वेक्टर, 3 वेक्टर दिले. बेटा व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोपाइपचा फॉर्म्युला हा बरोबर. हा वेक्टर तुम्हाला माहिती असेल, हा वेक्टर माहिती असेल आणि हा वेक्टर जर माहिती असेल तर व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोपाइप किती असतो? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ABC. बरोबर का? कुठल्या तरी एका पॉईंट पासून, एका एच पासून, एका व्हर्टेक्स पासून कोटर्मिनस वेक्टर्स माहिती असेल, ABC हे 3 वेक्टर माहिती असेल तर व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोपाइप आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण त्यांनी काय विचारले आपल्याला? मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूएशन. आता ह्याच्यामध्ये ए बेटा ह्याच्यामध्ये काही टर्म्स माहिती नाही आहेत बघा. पहिला जो वेक्टर आहे त्याच्यामध्ये जेचा कोइफिशियंट माहिती नाही आहे. दुसरा जो वेक्टर आहे त्याच्यामध्ये केचा कोइफिशियंट माहिती नाही आहे. म्हणजे याला सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला एक क्युबिक इक्वेशन मिळालं. बरोबर का? आता या व्हॉल्यूमची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू विचारलेली आहे. तर फंक्शन काय मिळालंय तुम्हाला? हे बेटा हा जो व्हॉल्यूम आहे तोच तुमचा फंक्शन आहे. हा फंक्शन मिळालेला आहे. तर ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण? त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग तुम्हाला मिळतो क्रिटिकल पॉईंट्स. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला इक्वेट टू 0 करायचं. मग तुम्हाला एक्सचे जे 2 व्हॅल्यूज मिळतात हे काय असतात? क्रिटिकल पॉईंट्स असतात. इकडे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू असते. तर +1/√3 ला मॅक्सिमम आहे का -1/√3 ला मॅक्सिमम आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतो. या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये या एक्सचे क्रिटिकल पॉईंट्स सबस्टिट्यूट करायचे. एकदा +1/√3 सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूट केल्यानंतर ना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुमचा पॉझिटिव्ह यायला. म्हणजे पॉझिटिव्ह 1/√3 ला फंक्शन मिनिमम असणार आहे. काय असणार आहे? मिनिमम. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर देन 0 आला, पॉझिटिव्ह आला तर फंक्शन त्या ठिकाणी काय असतो? मिनिमम असतो. एक्सची ही व्हॅल्यू 1/√3 इथे सबस्टिट्यूट केल्यावर f(x) ची मिनिमम व्हॅल्यू मिळते. आणि एक्सची व्हॅल्यू -1/√3 सबस्टिट्यूट केलं तर मॅक्सिमम व्हॅल्यू भेटणार आहे. येते का लक्षात? असं केलेलं आहे. मिनिमम व्हॅल्यू एकदा मिळाली आणि मॅक्सिमम व्हॅल्यू एकदा मिळाली. हा एक क्वेश्चन राहिला होता. लेंथ ऑफ अल्टिट्यूड थ्रू द पॉइंट B ऑफ टेट्राहेड्रॉन वेर द वर्टाइसेस ऑफ द टेट्राहेड्रॉन आर ABCD. ठीक आहे, असा टेट्राहेड्रॉन आहे. टेट्राहेड्रॉन म्हणजे काय? ट्रायंग्युलर पिरामिड आहे. हा त्याचा बेस आहे. फॉर एक्झाम्पल या डी पासून तो बेस नाही आहे. डी तो काय आहे? वरचा एज आहे. त्याने ड्रॉ करताना कसं ड्रॉ केलं? ABC बेस आहे. बघा ABC बेस आहे.
आणि वरती हा एपेक्स आहे. हे असं ड्रॉ केलं. असा ट्रायंग्युलर पिरामिड आहे. ठीक आहे. तरी काय म्हणलंय, लेंथ ऑफ अल्टिट्यूड थ्रू द पॉईंट डी. डी पॉईंट इथे वरती घेतो. खाली एबीसी एबीसी येते का लक्षात? हा खालचा बेस आहे आणि हा ट्रायंग्युलर पिरामिड आहे. या ट्रायंग्युलर पिरामिडचं काय फाइंड आउट करा म्हणतात ते अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. अल्टिट्यूड म्हणजे काय? हाईट. एका वर्टेक्स पासून दुसऱ्या प्लेन पर्यंतचा हा खालचा बेस आहे म्हणजे एबीसी, त्याला परपेंडिक्युलर वरच्या एपेक्स पर्यंतचा डिस्टन्स, याला अल्टिट्यूड म्हणायचं. अल्टिट्यूड काय सांगत असतो? ट्रायंगलची हाईट सांगणारी जी साईड असते त्याला अल्टिट्यूड म्हणायचं. बरोबर का? ट्रायंगलचा अल्टिट्यूड असतो नाही, असा फॉर एक्झाम्पल ट्रायंगल आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय असतो? एका साईडला परपेंडिक्युलर समोरच्या एपेक्स पर्यंत डिस्टन्स, याला अल्टिट्यूड म्हणायचं. अल्टिट्यूड काय सांगत असतो? ट्रायंगलची हाईट. तसंच या पिरामिडची हाईट सांगणारा, पॉईंट डी पासून हाईट सांगणारा जी साईड आहे ही अल्टिट्यूड आहे. ठीक आहे. हे अल्टिट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून व्हॉल्यूम मिळेल. आणि व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचा आणखी एक फॉर्म्युला आहे बघा. हा एक फॉर्म्युला आहे, 1/3 बेस एरिया बेस इंटू हाईट. हे बेटा जसं कोनसाठी फॉर्म्युला होता बघा आपल्याला. कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता? कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होता? इतक्या रेडियस आणि इतक्या हाईटचा जर कोन असेल, तेवढ्याच रेडियसचा, हे बेटा तेवढ्याच रेडियसचा आणि तेवढ्याच हाईटचा जर एक सिलेंडर घेतला आपण, तेवढ्याच रेडियसचा आणि तेवढ्याच हाईटचा जर एक सिलेंडर घेतला, हे बेटा, तर याचा व्हॉल्यूम किती असतो? बेसचा एरिया इंटू हाईट, पाय आर स्क्वेअर इंटू एच. याचा व्हॉल्यूम किती असतो? पाय आर स्क्वेअर बेसचा एरिया इंटू हाईट. याचा व्हॉल्यूम किती असतो? तेवढाच असतो, पाय आर स्क्वेअर इंटू एच डिवायडेड बाय 3 असतो. याच्या 1/3 असतो. तेवढ्याच रेडियस आणि तेवढ्याच हाईटचा एक सिलेंडर घेतला, एक कोन घेतला, तर कोनचा व्हॉल्यूम सिलेंडरच्या 1/3 असतो. कोनचा व्हॉल्यूम किती असतो? सिलेंडरच्या 1/3 असतो. याचा अर्थ काय आहे? असे 3 कोन ह्याच्यामध्ये बसतात. या सिलेंडरमध्ये किती कोन बसतात? 3 कोन बसतात. एक कोन असा दुसरा कोन बसणार आहे आणि हा असा तिसरा कोन बसणार आहे. 1/3 असतो, बरोबर का? कोनचा व्हॉल्यूम सिलेंडरचा 1/3. तसंच हे बेटा, तसंच या ट्रायंग्युलर पिरामिडचा एका असा जर एक रेक्टँग्युलर प्रिझम तुम्ही घेतला, असं जर रेक्टँग्युलर प्रिझम घेतला, असा रेक्टँग्युलर ठोकळा जर घेतला, ह्याच्यामध्ये असे 3 पिरॅमिड बसतात. याचा व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करतो? बेसचा एरिया टू हाईट. याचा बेस कोण आहे? फॉर एक्झाम्पल हा बेस घेऊया. याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो? ही साईड इंटू ही साईड करतो, वेक्टरच्या फॉर्ममध्ये, बरोबर का? वेक्टर ए बी इंटू वेक्टर ए सी. हा बेसचा एरिया इंटू हाईट करावं लागेल, बरोबर का? इंटू काय करावं लागेल? हाईट करावं लागेल, इंटू हाईट. ह्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे, बेसचा एरिया इंटू हाईट. याचा व्हॉल्यूम किती असणार आहे? एवढाच असणार आहे, फक्त डिवाइड बाय 1/3 असणार. तर फॉर्म्युला काय? 1/3 बेसचा एरिया इंटू हाईट. बेसचा एरिया एबी इंटू एसी, हाईट आपल्याला फाइंड आउट करायचं, अल्टिट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचं. ऑलरेडी आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे. व्हॉल्यूम किती आहे? 154/3. ठीक आहे. व्हॉल्यूमची व्हॅल्यू इथे टाकायची, बरं का? या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूमची व्हॅल्यू टाकायची. बेसचा एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बेसचा एरिया किती आहे? या दोघांचा क्रॉस करू. हां, आणि हा ट्रायंगल असल्यामुळे एकटा ट्रायंगल असल्यामुळे 1/2 बी येते. 1/2 इंटू 2 ॲडजस्टंट साइड्स, बरोबर. पॅरलेलोग्राम किंवा क्वाड्रिलॅटरल असेल तर फक्त 2 ॲडजस्टंट साइड्सचा काय करतो आपण? वेक्टर प्रोडक्टचा मॅग्निट्यूड करतो. इथं 1/2 क्रॉस. तर बेसचा एरिया माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन माहिती आहे, हाईट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. असे हे 2 क्वेश्चन आपण टाईम अँड प्लेनला जाऊया आता.